गेल्या रविवारची गोष्ट आहे. माझ्या कीर्तनात अंबानी येऊन बसले होते नीता वहिनीसह. कोण? अंबानी, नीता अंबानी आणि काय नाव, मुकेश ना? हो हो, मुकेश अंबानी दोघं येऊन बसले होते असे समोर गेल्या रविवारी. तुम्ही असं का बघता माझ्याकडे? तुम्हाला खोटं वाटतंय का? तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे, कारण हे खोटंच आहे. पण एवढं ऐकून घ्या माझं. आणि अंबानी कीर्तन झाल्यावर मला म्हटले, महाराज 2 मिनिटं आपल्या बंगल्यावर चला ना. जगातल्या बंगल्याच्या यादीत माझ्या बंगल्याचं अटलांटिक काय काय नाव आहे त्या बंगल्याचं? हा हा तेच आहे. एंटेलिया काय? एंटेलिया, हा असं बंगल्याचं नाव आहे. 7,000 कोटीचं आहे म्हण बाबा. 7,000 कोटीचं काय असं? म्हणलं अंबानी साहेब मला वेळ नाही, मला निघायचे म्हणलं. ते राव 2 मिनिटं चला राव महाराज. नाही मला कीर्तनाला मला वेळ नाही. पण नीता वहिनी बिले आग्रह करू लागले. म्हणजे वहिनी आता नका बरं आग्रह करू तुम्ही. योगायोगानं माझं जे कीर्तन होतं ते एका शाळेत होतं आणि त्या शाळेवर एक पृथ्वीचा गोल होता. पृथ्वी गोल असतो ना, सदानंद महाराज तो होता. मी अंबानी साहेब मला तुमच्या घरी यायला वेळ नाही, मला इथून तुमचं घर कुठे दाखवा. म्हणून अंबानी अशी पुढं बसले आणि मी इकडून बसलो आणि जगाचा नकाशा आम्ही दोघांच्या मधात ठेवला. दोघांच्या मधात जगाचा नकाशा ठेवला. जगाचा नकाशा ठेवला. मी अंबानी साहेब तुमचा बंगला पृथ्वीवर कोण्या खंडात आहे? म्हणजे आशिया खंडात आहे. फिरवलं तर आशिया खंड एवढा होता. म्हणजे आशिया खंडात कुठे आहे? म्हणजे भारतात. भारत एवढाच होता. म्हणजे भारतात कुठे आहे? महाराष्ट्रात. त्या जगाच्या नकाशात महाराष्ट्र एवढाच होता. म्हणजे महाराष्ट्रात कुठे आहे? म्हणजे मुंबईत. मुंबई एका टिंबा एवढीच होती. म्हणजे मुंबईत कुठे आहे? तर 7,000 कोटीचा बंगला जगाच्या नकाशात अंबानीला दाखवता आला नाही. मग आपलं 10x10 त्याच्यातच राहा. आपला टिमकी कुठं वाजिता? ठीक आहे, देवानं दिले, चांगले बांधा, ऐश्वर्यात राहा, वाद नाही. पण आपल्या गावाचं खरं ऐश्वर्य काय? हा साधू समाज हे खरं ऐश्वर्य हे ध्यानात ठेवा. ह्याला तडा जाता काम असो. जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, हो काही वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. सांभाळिलो माय बापा, सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. ओरसे या जीवधाला तुका ठेला मौन्याची. ओरसे या जीवधाला तुका ठेला मौन्याची. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संतांदिया, दुसरे चरण संतांदिया, दुसरे चरण संतांदिया. कृपादाने गतीचा विस्तार, कृपादाने गतीचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार, गुरुदास तुकार, बाबाजी सद्गुरुदास तुकार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. जडलो तो आता पायी, हो काही वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने प्राप्त प्रसादाचा परिहार कृतज्ञता बुद्धीने संतांच्या चरणाजवळ देतात. विठ्ठला
सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये आपल्या श्री क्षेत्र बेलाड गाव की जे पुनर्वसित झालेलं आहे आणि नवीन गावामध्ये नवीन बांधलेलं मंदिर, मला वाटतं भगवान शिवजी हनुमंतराय या मंदिराचं काम पूर्णत्वाकडे आलं आणि मूळचंच गाव सांप्रदायिक असल्यामुळे सांप्रदायिक गावाने नवीन गावामध्ये उत्सवाने या गावाचं एक म्हणजे जशी वास्तूची वास्तुशांती केली जाते तशी गावाची गावशांती गावाची गावशांती या उत्सवाच्या निमित्ताने करायचं ठरवलं की जो उत्सव मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात परमादरणीय परमश्रद्धेय श्री गुरु भास्कर गिरीजी बाबा यांच्या प्रेरणेतून परमादरणीय परमश्रद्धेय तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेतून वैकुंठवासी श्रीराम महाराज आदी करून साधू संत असतील यांच्या कृपा छत्रात हा उत्सव संपन्न होतो आहे। त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण जगदेव महाराज आपल्या गावचे जे आहेत त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज, महादेव महाराज, रमेश महाराज, सुभाष महाराज, भास्कर महाराज, गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोपाल महाराज, सर्व बेलाड महाराज मंडळी यांच्या खास संयोजनातून दातृत्ववान मंडळी यांच्या दातृत्वातून हा उत्सव संपन्न होतो आहे। आणि या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा 2 नंबरची नाही, दुसऱ्या दिवसाची। आता म्हणतात 2 नंबर कीर्तन उमेश बॉचं झालं, तसं नाही, दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून तथा ज्यांची रामकथा या ठिकाणी आयोजित आहे असं वारकरी संप्रदायाचं गोभक्तीचं प्रचार प्रसाराचं वैभव आमचे आदरणीय पूज्यपाद श्री संजयजी महाराज पाचपोर यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। चिंतन सेवा करत असताना मोठं समाधान आहे, मोठा आनंद आहे, कारण गावोगावी उत्सव असतात पण त्यात उत्साह नसतो। उगा मोले घातले रडाया नाही असू नाही माया, पण या उत्सवामध्ये उत्साहाचं दर्शन आहे, अजून या उत्सवामध्ये सांप्रदायिकतेचं दर्शन आहे, या उत्सवामध्ये शिस्तीचं दर्शन आहे। असं दर्शन या उत्सवामध्ये दिसून येत आहे आणि कोण्याच अंगाने उत्सव कमी नाही। हो, गाव पुनर्वसित असल्यामुळे घरही मोठे मोठे आहेत, गाव तसं श्रीमंत दिसतं हा माझा अंदाज आहे, पक्का अंदाज गाडीत बसल्यावरच येईल। गाव संपन्न आहे, हो, पुनर्वसित असल्यामुळे एक शिस्तीत गाव आहे, समांतर रस्ते आणि एकदम मंडप सुद्धा भव्य दिव्य। मला वाटतं तो निळोबारायचं एक प्रमाण आठवतंय मला आज या सगळ्या वैभवाकडे पाहून। निळोबाराय म्हणतात कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा काय पाहिजे, समारंभ पाहिजे। म्हणजे मला जर कोणी विचारलं कीर्तन मंडपाचा समारंभ कसा असायला पाहिजे, आजपासून मी डोळे झाकून सांगेन बेलाड गावाने जसा केला होता तसा असायला पाहिजे। सिस्टीम कशी असली पाहिजे, मंडप कसा असला पाहिजे, मंडपात प्रकाश किती पाहिजे, मंडपात हवा किती प्रमाणात पाहिजे, मंडपामध्ये आवाज किती प्रमाणात पाहिजे, या सगळ्या गोष्टी आवाज प्रमाणात पाहिजे। आणि आवाज कोणाचा पाहिजे, आदरणीय हरिभक्तीपरायण सदानंद महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण कुंदन महाराज यांचा आवाज पाहिजे। हो, अत्यंत गायक वादक मंडळी तुम्ही फार वेचक निवडलेली आहे। म्हणजे मी तर म्हटलो आल्या आल्या ही सगळी मंडळी इथं दिसली, मला काय महाराष्ट्रातले सप्ते काय ओस पाडले का काय, सगळे रत्न बेलाडकरांनीच आणले। रत्न शब्दाचा एक अर्थ आहे महाराज, रत्न शब्दाचा अर्थ काय, रत्नाबद्दल असं म्हटलंय जातो जातो यत उत्कृष्टम तत्तत रत्नम कथ्यते, ज्या जातीत जे श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतात, रत्न असं म्हणतात। हे का मृदंग रत्न आहेत, कारण मृदंगाच्या क्षेत्रातले फार श्रेष्ठ आहेत। वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा टॉप 10 पकवाजाची यादी काढली जाते तेव्हा त्या टॉप 10 पकवाजांची यादी जे नाव 2 घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्यातली 2 नावं म्हणजे आमचे विकासजी महाराज बेलुकर, आदरणीय आसारामजी महाराज साबळे, ही मंडळी आहेत। अत्यंत गोड वादक आणि वादक आहेत, म्हणजे बडवणारे लय भेटतात, हे वाजवणारे आहेत।
बडवणं वेगळं, वाजवणं वेगळं, आरडणं वेगळं आणि गाणं वेगळं. वाजवणारी आणि गाणारी मंडळी. इथं जी दोन रत्न आहेत ना, आदरणीय सदानंदजी महाराज या ठिकाणी आहेत आणि आदरणीय कुंदन महाराजही या ठिकाणी आहेत. आता आजचं कीर्तन समजा झालं नाही अजून, होईलच, पण आजपासून तर काल्यापर्यंत तुम्हाला गाण्याची उंची काय असते हे सदानंद महाराज दाखवतील आणि गाण्याची खोली काय असते हे आमचे कुंदन महाराज दाखवतील. खोली बी कळाली पाहिजे आणि उंचीही कळाली पाहिजे. खोली काय असते गाण्यातली, गांभीर्य काय असतं हे कुंदन महाराज दाखवतील आणि गायनाची उंची काय असते ते आमचे सदानंद महाराज दाखवतील. कारण आमच्या सदानंद महाराजांचा आवाज असा आहे, आमचा जिथं संपतो तिथून त्यांचा चालू होतो. अशी गोड गळ्याची मंडळी आहेत. हो, तसा मी बी काही कमी नाही. माझं बी बोलावं लागेल ना थोडंसं, तुम्हाला काहीतरी माझाही परिचय द्यावा लागेल. सप्त्यात तिकून किती कीर्तन होणार आहेत? 8. काल्याचं आहे ना गजानन, काल्याचं दोन किती कीर्तन होणार सप्ताहामध्ये? 8. 7 कीर्तन वजनदार होतील, पण या सगळ्या सप्त्यात वजनदार कीर्तनकार एवढाच ध्यानात ठेवा. वजनदार कीर्तन असतील 7, पण कीर्तनकारच वजनदार आजचाही ध्यानात ठेवा. असो, टाळ्या नाही वाजले तुम्ही, बरं काय नाही, असं आता काय हरकत नाही, जाऊ द्या, सोडून द्या. आता एवढं गोड आयोजन नियोजन आहे, त्यामध्ये आपल्या भागाचं वैभव माझे हृदयस्थ कथाकार, कीर्तनकार आणि अत्यंत गोड स्वभावाचे धनी माझे हृदयस्थ आदरणीय सातो महाराज या ठिकाणी आहेत. मी सातो महाराज म्हटलो, पण मला एक नाव घेतल्याशिवाय माझ्या मनाला समाधान होणार नाही. आमचे मामा म्हणत असतो आम्ही, सगळे आळंदीचे मामा आहेत ते. मामानं भाच्याकडे लक्ष दिलेलं नाही असं. आदरणीय आमचे सातो महाराज आहे. पूर्ण गाथा ज्यांनी कंठस्थ केली आणि अत्यंत साधकीय जीवन जगणारे आमचे शिवशंकर महाराज या ठिकाणी. संस्कृतचा चांगला अभ्यास ज्यांनी केला असे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज या ठिकाणी, आदरणीय हरिभक्तीपरायण गुणवंत महाराज तेही आहेत. ज्ञात अज्ञात सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. मंडळी, खरं तर या भूमीला मला आधी नमस्कार करू द्या. या भूमीला नमस्कार करावी अशी भूमी आहे. या भूमीचं वैशिष्ट्य काय ऐका. वारकरी संप्रदायाला 2 रत्न देणाऱ्या 2 हरिभक्त माता या भूमीने दिल्यात. हो, तुम्हाला घटना सांगून जातो मंडळी. महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यात 2 संत होऊन गेले की ज्यांनी मधल्या काळामध्ये बंकट स्वामी नंतर दरी डोंगरातल्या लोकांना टाळ कसा वाजवायचा, परमार्थ कसा करायचा हे शिकवलं. त्या 2 संतांचं नाव आहे, एक भगवान बाबा गडकर आणि वामन बाबा गडकर. वामन बाबू, ज्याला भाऊ आणि बाबा म्हणतात, त्यांच्या जीवनातली घटना आहे मंडळी. वामन भाऊंची आई वारली आणि आई वारल्यानंतर त्यांची प्रेत अंत्ययात्रा व्हायच्या आधी लोक भगवान बाबाची वाट पाहत होते. दोन्ही संत भगवान बाबाला यायला वेळ होता, सगळे लोक त्यांची वाट पाहत होते. आणि मग थोड्या वेळाने भगवान बाबा आले. थोर संत दोन्ही भगवान बाबा आले, पण जो कोणी यायचा तो भाऊच्या आईच्या पायाचं दर्शन घ्यायचं आणि बाजूला व्हायचा. पण भगवान बाबांनी पायाचं दर्शन नाही घेतलं, वामन भाऊच्या आईच्या पोटाचं दर्शन घेतलं. काय घेतलं? पोटाचं दर्शन घेतलं. सगळ्यांनी विचारलं, भाऊ सगळे बाबा सगळे पाया पडतात, तुम्ही पोटाचं दर्शन का घेतलं? आणि बाबा, ही ती पवित्र कुश आहे ज्या कुशीने या संप्रदायाला भगवान आपलं वामन भाऊ दिले. आणि मला तेच वाटतं, या बेलाड गावाने 2 हरिभक्ताची माता, हो धन्य माता पिता तयाची या धन्य माता, 2 मातेला जन्म या भूमीने दिला. म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्रीराम महाराज यांच्या मातोश्री याच गावच्या आणि परम आदरणीय प्रमश्रद्धेय प्रातस्मरणीय भास्करगिरी बाबा यांच्याही माता याच गावच्या. आणि मला वाटतं ते दोघांच्या मामाचे गाव असल्यामुळे दोघांचे जन्म सुद्धा याच गावात झाले असते कदाचित. माझी माहिती बरोबर आहे का बाबा? याच गावात ना भास्कर बाबाचा, श्रीराम महाराजांचा जन्म. आणि मग असं म्हटलेलं आहे, हे शिवपीठ शिवाचे, मूळ स्थान अगस्तीचे, जन्म झाले स्वामीचे, तो हा पुण्यभूमी ठावो.
जिथे अशा दोन साधूला जन्म दिला, कारण पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा हरिदासांना जन्म देणारी ही भूमी आहे. म्हणून या भूमीला शतशः नमन करतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठाला म्हणून आज आपण चिंतनात जो अभंग निवडला तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी संत कृपेने प्राप्त प्रसादाचा परिहार संतांच्या चरणाजवळ दिलाय. ऐका मंडळी, माणूस संसारात असो किंवा परमार्थात असो, त्याचं एकच ध्येय की मला उंची गाठायची. मला संसारातल्याला वाटतं की मी संसारातलं सर्वात उंच टोक मला गाठायचंय, मला संसारात यशस्वी व्हायचंय. आणि परमार्थातल्या लोकांना हेच वाटतं, खऱ्या परमार्थिकाला, की मला परमार्थाचा कळस गाठायचा आहे. प्रत्येकाला जीवनात उंचीवर जायचंय, प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचंय. संसारिकाला संसारात, परमार्थिकाला परमार्थात यशस्वी व्हायचं आहे. होतात काही माणसं, ऐकलं का, सगळ्याच्या डोक्यामध्ये प्लसच आहे, मायनस कोणाच्याच डोक्यात नाही. आता विकास महाराज आहेत, आसाराम महाराज आहेत, त्यांना वाटतं की नाही आपली कला खुलत जावी, वाढत जावी, हे ना, म्हणजे प्लसच आहे. गायकाला वाटतं की नाही तसंच वाटतं, कीर्तनकाराला वाटतं का नाही, काय काय वाढत जावं आपला अभ्यास. मला हे म्हणायचं होतं, अभ्यास म्हणायचा होता मला, अभ्यास वाढत जाय. महाराज सगळ्याच्या डोक्यात प्लस आहे, मायनस फक्त एकाच्या डोक्यात आहे. कोणाच्या? ज्याचं वजन वाढलंय त्याच्या. नाही तर सगळ्याच्या डोक्यात काय प्लस आहे. तुमच्या दोघांच्या डोक्यात प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. माझ्या डोक्यात मायनस. असो, सगळ्याला उंची गाठायची. मग ऐका मंडळी, संसारातही उंची गाठायला जाऊ द्या, उंची शब्द 2 मिनिटं बाजूला करतो, यशस्वी व्हायला म्हणतो. संसारातही यशस्वी व्हायला प्रयत्नच करावे लागतात आणि परमार्थातही यशस्वी व्हायला प्रयत्नच करावे लागतात. फुकट या जगात काहीच मिळत नाही. ना संसारात फुकट मिळतं, ना परमार्थात फुकट मिळतं. सायास केलिया वाचून ते नाही, हो भविष्यावरी काही घालू नये, ही संतांची भाषा आहे. आणि संसाराची भाषा तशीच आहे. हो हो, म्हणजे प्रयत्न वाळूचे कन रगडिता तेलही गळे. म्हणजे संसारातही प्रयत्न आहेत आणि प्रमाणात द्यायचं ठरलं, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, 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 कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे, कारण अभ्यास तुका विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे, अभ्यासे केले. प्रयत्नाशिवाय काय नाही. संसारातही प्रयत्न, प्रमाण दुसरं द्यायचं ठरलं तर सायासे करीसी प्रपंच दिननिशी. प्रपंचातही साया शब्द आहे की नाही, आणि देवतीही बळे धरीला सायासे, परमार्थातही साया शब्द आहे की नाही. हो, संसारात कोणालाच फुकट मिळत नाही. हे परस्पराला उगं वाटतं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, याला वाटतं त्याला फुकटचं भेटलं, नाही नाही आमक्याला फुकटचं भेटलं, हा म्हणतो नाही नाही तमक्याला फुकटचं भेटलं. आणि तुमच्या सगळ्याच्या डोक्यात एकच आहे, महाराज लोकाला फुकटचं भेटत, मुळेच नाही मला, आम्हालाही फुकटचं भेटत नाही. कीर्तन झाल्यावर आमचा फेटा उघडून बघा, सगळा घामानं भिजलाय. काय झालं काय?
ओम असताना ओम कस काय आले? चालायचं, गाव नवीन आहे. हे गाव जसं माणसाचं आहे तसं गोमीचं बी आहे. असं फुकट मिळत नाही. सायास केलिया वाचून ते नाही. पण ऐका मंडळी, केवळ प्रयत्नानं संसारही पूर्ण होत नाही आणि केवळ प्रयत्नाने परमार्थही पूर्ण होत नाही. सूत्ररूपानं लवकर बोलतो, संसारामध्ये प्रयत्नाला प्रारब्धानं साथ द्यावी लागते, तेव्हा संसार पूर्ण होतो. आणि परमार्थामध्ये प्रयत्नाला कृपेने साथ द्यावी लागते, तेव्हा परमार्थ पूर्ण होतो. संसारात प्रयत्नाला प्रारब्धाची साथ पाहिजे. हो, व्यवसाय निमित्त आणि फळ देतसे संचित, भाग्याची निभडशे उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. कधी कधी असं असतं, एकच शेती असते, एकाच गटातली असते, बियाणं तेच असतं, खत सारखेच असतात, पाणी सारखंच असतं, पण एकाला एकरी विक्रमी उत्पन्न होतं आणि एकाला काहीच निघत नाही. का? त्याला प्रारब्धानं काय दिली नाही? साथ दिली नाही. प्रयत्नाला प्रारब्धानं साथ द्यावी लागते. आणि इकडं परमार्थामध्ये परमार्थात कृपेने साथ द्यावी लागते. अशी काही माणसं आहेत महाराज, 5-5 हजार बोल त्यांना येतात, पण हरिपाठ ठेक्यात येत नाही. का नाही? कृपा झालेली नाही. आणि असे काही माणसं आहेत, सगळे ठेके 10-5 मुकडे महाराष्ट्र गाजवायला लागले. कारण काय? कारण काय? त्यांना कृपा लाभली. कृपा महत्वाची. मग परमार्थात कोणती कृपा? 4 प्रकारच्या कृपेचा विचार परमार्थामध्ये आलाय. पहिली आहे आत्मकृपा, दुसरी आहे शास्त्र कृपा, तिसरी आहे संत कृपा, चौथी आहे देवकृपा. देवकृपा आणि संत कृपा कधी कधी आधी देवकृपा मग संत कृपा. काहीच्या जीवनातला क्रम असा आहे. नामदेवाच्या जीवनातला क्रम कसा आहे? आधी संत कृपा आहे, आपलं देवकृपा आहे, आणि मग संत कृपा आहे. आणि वाल्याच्या जीवनात कसं आहे? आधी संत कृपा आहे, मग देवकृपा आहे. परत वाक्य जर चुकलं असेल तर पुन्हा एकदा दुरुस्त करतो. नामदेवाच्या जीवनात आधी देवकृपा आहे आणि मग संत कृपा आहे. वाल्याच्या जीवनात आधी संत कृपा आहे आणि मग देवकृपा आहे. क्रम ज्याचा त्याचा भिन्न भिन्न आहे, पण 4 कृपा जीवनात लागतात. पहिली आहे आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजे काय? आपल्या मनाची कृपा झाली पाहिजे. कानोबराय काय म्हटले? तेने कृपा केली एक प्रवृत्ती एक निवृत्ती, असे नांद तू त्याशी दोघी नारी. आणि मग पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याला अनेक मुलं आहेत आणि अनेक नातू आहेत. आता प्रवृत्ती माणसाला कुठपर्यंत नेते, निवृत्ती माणसाला कुठपर्यंत नेते? भरपूर आहे. पण या मनाची अडचण एक आहे. मनाची अडचण काय? माझ्या वयाला शोभणार नाही, पण रंगनाथ गुरुजी म्हणायचे ही निवृत्ती आहे ना त्याची पहिली बायको आहे, आणि प्रवृत्ती आहे ना ही त्याची दुसरी बायको आहे. मुळात निवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्ती म्हणजे काय ते समजावून सांगतो. हो, कीर्तन ऐकावं असं वाटणं, परमार्थात व्रती होणं, अर्थात संसाराकडून परमार्थाचा प्रवास करावा असं वाटणं हा निवृत्तीचा मार्ग आहे. आणि देव सोडून संसार करावा असं वाटणं हा प्रवृत्तीचा मार्ग आहे. अजून सोपं करू का? कीर्तनाला यावंसं वाटणं ही प्रवृत्ती, ही निवृत्ती. कीर्तनाला यावंसं वाटणं ही निवृत्ती, नाटक तमाशाला जावंसं वाटणं ही प्रवृत्ती. अजून सोपं बोलू का? कीर्तनातून चांगले विचार घरी न्यावेसे वाटणं ही निवृत्ती, आणि कीर्तनातून चांगल्या चपला आपलं घरी न्यावंसं वाटणं ही नुसती प्रवृत्ती नाही, अपप्रवृत्ती आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य एक आहे, सदाच हे मन निवृत्ती त्याची मूळची बायको आहे आणि प्रवृत्ती त्याची नंतर आहे. पण या मनाचं एवढं वाईट आहे म्हटले, हे मन निवृत्तीकडे येत नाही, जास्त प्रवृत्तीकडे जातं. ते तिकडे का जातं? आता गुरुजी बोलायचे, ती वाक्य बोलायची, मला हिंमत होत नाही. हिंमत करायची ठरली तर करतो. ते म्हणायचे मन जास्त प्रवृत्तीकडेच का धावतं? असे गुरुजी म्हणायचे. काय म्हणलो मी? नाही ऐकू आलं ना? काय ना कीर्तन झालं, ह्यांना भेटा काय म्हणलो ते विचारा, बाकी मला ध्यान. गुरुजीची भाषा आहे. आता त्या उंचीवर त्यांना शोभते, आपल्यासारख्या विद्यार्थ्याला ती शोभत नाही. असो, तात्पर्य की जास्त मन प्रवृत्तीकडे जातं, संसाराकडे पळतं, परमार्थाकडे जास्त पळत नाही. हो, ऐका मंडळी, शेतामध्ये काम करू लागला ना तर असं वाटतं त्याला अजून तासभर करू, अजून तासभर करू शेतात काम करताना. आणि कीर्तनात 10 मिनिटं लांबले कधी सोडतंय की
कधी संपत आहे की आहे का नाही. आपलं मन असं आहे महाराज. आपलं मन अजून पहा, आपलं मन परमार्थात जड पावलानं येतं, संसाराकडे पळत जात. कीर्तन 8 ते 10 आहे, पण काही तांत्रिक अडचणीनं 8:30ला चालू झालं. मग कीर्तन चालू झालं. कीर्तनला येताना कसे येतात लोक, एक एक हळूहळू दमादमानं आहे ना कीर्तनाला येताना. आणि जेव्हा कीर्तन संपतं तेव्हा घरी जाताना हळूहळू नाही चिंग चिंग चिंगाट. नशीब मी झिंग झिंग झिंगाट म्हणलो नाही. लोक घराकडे पळतात. मग जास्त मन संसाराकडे पळतं का देवाकडे पळतं? संसाराकडे पळतं. पण मनाने पुरुषार्थ केला, म्हणे त्याने कृपा केली. काय केलं? मन हे राम झाले, मन हे राम झाले. ज्ञानोबरायचा अभंग आहे. काय केलं? प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. त्यांनी प्रवृत्तीचा ग्रास करून निवृत्तीवर आलं, म्हणजे परमार्थ पथावर आलं. पहिली कृपा लागते मनाची. आपल्या मनानं ठरवलं पाहिजे मला माळ घालायची. आपल्या मनानं ठरवलं पाहिजे मला शिबिरात जायचं. आपल्या मनानं ठरवलं पाहिजे मला हरिपाठात नाचायचं. कोण ठरवावं लागतं? आधी मनाने ठरवावं लागतं. मन पहिली कृपा झाली. आता दुसरी कृपा आहे. मन जेव्हा परमार्थात येतं, आपण एवढे बुद्धिवान आहेत का परमार्थाचा मार्ग कळायला? कळत नाही. असं कोणा कुठं होते? मनात होते. म्हणजे आत्मकृपा आहे. म्हणजे काय ब्रह्म आहे? जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून सर्व जग निर्माण झालं. म्हणजे देवानं सृष्टी निर्माण केली तर ईश कृपा घेऊ आपण फार तर. म्हणजे तुम्हाला कसं काय कळालं हे जग देवापासून निर्माण झालं? शास्त्र योनित्वात, हे आम्हाला शास्त्रानं सांगितलं. शास्त्रानं सांगितलं की हे जग देवापासून निर्माण झालं. पण महाराज शास्त्र तर भिन्न भिन्न आहेत. ह्या शास्त्राचं वेगळं मत, त्या शास्त्राचं वेगळं मत. पण आम्ही काय केलं? तत्व समन्वयात आम्ही त्याचा समन्वय केला आणि समन्वयानं आम्हाला हे कळालं. अर्थात परमार्थाचा मार्ग कळण्याकरता शास्त्र वाचावं लागतं, गाथा वाचावी लागते, ज्ञानेश्वरी वाचावी लागते. तेव्हा कळतं महाराज. नुसतं युट्यूबवर पाहून नाही चालत. युट्यूब पाहत जाय, पण त्याबरोबर आपण आजच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला हे युट्यूबवर नका पाहत जाऊ. मग युट्यूबवर आहे का कीर्तन, आवृत्ती करा, पुन्हा पुन्हा पहा, वारंवार पहा. पण ज्या महाराजांनी जो अभंग घेतला तो कोण्या ग्रंथातला आहे तो ग्रंथ उघडून पहा ना एकदा. ग्रंथाचं अवलोकन केल्याशिवाय शास्त्रकृपा होत नाही. दुसरी शास्त्रकृपा आहे. तिसरी मग देवकृपा आहे, संत कृपा. आजचा क्रम आहे आधी संत कृपा आणि मग देवकृपा. पण ऐका मंडळी, कृपा किती झाल्या? 4. कोणत्या कोणत्या? आत्मकृपा, शास्त्रकृपा, संत कृपा आणि देवकृपा. पण या 4 कृपेमधली श्रेष्ठ कृपा कोणती आहे? तर उत्तर आहे संत कृपा. का बरं श्रेष्ठ आहे? अजून एक आली का? भाऊ जपून माय मोठी बाप इकडं तर नाही गेली ना. मला सकाळी काल्याचं कीर्तन करायचं. काय नाही असं. एकदा आता बाहेर आली ना मग बघू आपण. आता राहू दे. आता फक्त सगळे सावध बसा. विठाला विठाला माझ्या कीर्तनातला एक अनुभव सांगतो. इंगळी म्हणून आठवला म्हणून सांगतो. ते गंगापूर जवळ एक गाव आणि गाव असं पुनर्वसित, पण जुन्या गावात काही घर. आणि त्या घरात आम्ही असं ते एका महाराज आपले मुकुंद महाराज त्यांच्या वडिलाचं वर्षाद्ध. मी कीर्तन करत होतो. हे संन्यासी बसलेले 5-10 पुढं, माता माऊल्या बसल्या, इकडून पुरुष बसले. चांगलं कीर्तन गंभीर झालं. आणि एवढा साप धामून अशी आली. बरं ती येत आली तर इकडून आली का? ती आली लाडक्या बहिणीकडून. सळ महाराज जसा तो साप दिसला
असे संन्यासी बी पळाले सगळेच मंडपाच्या बाहेर. आणि एका आताचा काळ असा आहे असारा महाराज, सध्या माणसाला लगेच उठता येत नाही आणि उठलं की लगेच पळता येत नाही. वय कोणतंही असो, उठायला वेळ लागतो, उठल्यानंतर गुडघ्याची सेटिंग करावं लागते, तो माणसाला पळता येत. एका म्हातारीला उठताच आहे ना, ती गडबडीत उठायला गेली, ती सापावर आडवी झाली. बरं त्या सापाला तो पळायचा विचार करतो, पण म्हातारी त्याच्यावर पडली, ती मागं सरकताय ना, काहीच नाही, म्हातारी सापावर. मग एका चौबदार म्हातारी ओढली, साप सळसळ सळसळ करत, आणि मी असं उभाच होतो, मी बिलकुल हललो नाही. ते साप असा माझ्या समोर आला, फणा काढला, त्याला काय वाटलं काय माहित, निघून गेला आणि एका शिद्रा जाऊन बसला. आणि मग सगळे लोक जागेवर आले आणि राहिलेलं कीर्तन केलं आम्ही. पण काही झालं नाही. एवढा साप आला, त्याच्या अंगावर म्हातारी पडली, पण म्हाताऱ्यानं का त्या सापानं कोणालाच काहीच केलं नाही. कारण घडी घडी काळ गणना करी आयुष्याची, पण कथेच्या काळेची आज्ञा नाही. काळजी करू नका. आता जर आलीच ती तर आपण तिच्याकडे बघूच, कारण श्रद्धेची परीक्षा घ्यायची नसते. पण सध्या तरी आता तिला वजा करा, ती इंगडी मी महाराज आहे. जरा इकडे पहा, विठाला विठाला. 4 कृपा आहेत, पण त्यातली श्रेष्ठ कृपा कोणती, तर ती संत कृपा आहे. का? त्याचं एकच सूत्र सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. त्यात एकच सूत्र आहे. कृपा 4 आहेत. 3 कृपा झाल्या, आत्मकृपा झाली, शास्त्र कृपा झाली आणि देवकृपा झाली. आणि जर संत कृपा झाली नाही तर या 3 कृपेला अर्थ उरत नाही. ह्या 3 कृपेला काय उरत नाही? अर्थ उरत नाही. आणि याच्या उलट आहे, एकदा जर संतांची कृपा झाली, मग आत्मकृपा काय, शास्त्र कृपा काय, देवकृपा काय, ह्या नाही झाल्या तरी त्या आपोआप होतात. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संतांची, 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 लाडकिले कमी संतांची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संतांची, 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 लाडकिले कमी संतांची. मग ऐका, एकदा जर संत कृपा झाली तर बाकीच्या कृपा आपोआप होतात. पण त्यासाठी काय व्हावं लागतं? संतांचं व्हावं लागतं. आणि कसं व्हावं लागतं? लाडकं व्हावं लागतं. संतांचं लाडकं कधी होतं? आपण व्यवहारातल्या उदाहरणानं पाहू. माणूस लाडका कधी होतो? लेकरू कधी लाडकं होतं? त्याची 2 कारणं व्यवहाराला धरून सांगतो. पहिलं कारण पहा, उदाहरण आहे का आधी. बाप बाहेरून आला, पोरग टीव्ही पाहत होता. टीव्ही पाहत होता आणि तेवढ्यात बाप बाहेरून आला. आल्याबरोबर पोरग म्हणतो, पप्पा ग्लासभर पाणी आणा. कोणाला? बापाला. बापाला, बाळ्या बापाला काम सांगू नये, आणा की राव पप्पा. अरे तुला अक्कल आहे काय? बापाला पाणी मागत असतात, बापाला काम सांगत असतात. आणा की राव, तुमचे नाही का गाय छाप आणून देत मी. मग हा वरमी लागला, वरमी लागला. बाप चिडला, मला कार्ट्या आता जर पाणी मागशील ना मुस्काड फोडील. पोरग म्हणला, मुस्काड फोडायला येणारच आहे ना, मग येता येतो पाणी आणा. असे निर्लज्ज पोरं बापाचे लाडके होतील का? नाही. मग लाडकं कोण होतं? जो बापाचा ऐकतो तो. तुकोबाराय म्हणतात, मी संतांची लाडकी लेक झाली. का? त्याचं कारण आहे, तो का म्हणे, शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. मी त्यांचं म्हणणं कधीच मोडलं नाही. निळोबरायचं प्रमाण काय? संते सांगितले ते केले जतन, नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन. आम्हाला संतांनी जे सांगितलं आम्ही तसेच वागलो. संतांचं म्हणणं ऐकलं की मग काय होतं? माणूस लाडका होतो. आणि लाडक्याचं दुसरं एक कारण आहे काय?
घरामध्ये जे सगळ्यात लहान असतं ते लाडकं असतं, जे मोठं असतं ते लाडकं नसतं. लाडकं कोण असतं? घरात जे लहान असतं ते. आता आमच्या परभणी जिल्ह्यात मराठवाड्यात घरात जे सगळ्यात लहान असतं ना त्याला शेंडे फळ म्हणतात. तुमच्याकडे आहे का शब्द? मग काय म्हणतात घरात सगळ्यात लहानल्याला? लहानच म्हणतात, पण आमच्याकडे म्हणतात शेंड्याचं फळ आहे, म्हणजे शेवटचं आहे. हो, शेंडे फळ म्हणतात. घरामध्ये जे सगळ्यात लहान असतं ते. हे बाळा, तुझं नाव काय? आनंद. आनंद. तू घरात कितवा नंबर आहे तुझा? तिसरा. तुझ्यापेक्षा लहान कोण आहे? तूच लहान आहे. उभा राह मग एक मिनिट. घरात तू 3 नंबर ना, मग हे शेंडे फळ आहे. आणि मी घरात लहान आहे, मी बी शेंडे फळ आहे. ते उभा एक मिनिट. ते बी शेंडे फळ, हे बी शेंडे फळ. फक्त फळाफळात थोडा फरक आहे. हे फळ पोचलंय, ते अजून पोसायचंय. आणि मग जे घरात लहान असतं ते काय असतं? लाडकं असतं. बस बाळा बस. हा. आणि मग आजा मिलाच्या सगळ्यात बारक्या पोराचं नाव संतांनी काय ठेवायला लावलं? नारायण. काय? लाडकं असतं. नारायणा नारायणा. लाडक्याची आवृत्ती होऊन मग त्याचा उद्धार झाला, तो बघ त्या ठिकाणचा आहे. मग लाडकं कोण होतं? जे घरात सगळ्यात लहान असतं ते. आणि आम्ही संतांचे लाडके काय झालो? आम्ही संताजो लहान झालो म्हणून. हो, संताजो लहान झालो म्हणजे हे तर वयाचं लहानपण नाही, हे वृत्तीचं लहानपण आहे. आम्ही संताजो नम्रतेनं राहिलो म्हणून. नम्रता. संताजवळ नम्रतेनं गेलं पाहिजे. पण काही लोक संताजवळ जाऊन बी यशस्वी का नाही? ते दाखवतात नम्रतेचा आव पण असतात नम्री. दाखवतात नम्रता पण असतात नम्री. दाखवतात नम्रता आणि असतात नम्री, म्हणून यशस्वी होत नाहीत. संतांना कळतं ते. असो, तात्पर्य एक आहे, संतांचं लाडकं झालं की जीवनामध्ये कृपा होते. आणि एकदा संतांची कृपा झाली की बाकीच्या कृपा आपोआप होतात. आमचं जीवन आता या उंचीवर आलं. काय उंचीवर आलं? संतांच्या कृपेनं काय उंचीवर आलं? डोंगरावर जाताना हा तुका होता, येताना जगद्गुरु होऊन आला, या उंचीवर गेला. जाताना कोण होता? तुका होता, पण येताना जगद्गुरु होऊन आला. होते कोण? अनु रेणुया थोकडा. पण तोच तुका आता काय झाला? तुका आकाशा एवढा. आता त्या नामावलीमध्ये शब्द लय गोड आहेत बघा. हा तुका कोण होता? देहू क्षेत्र निवासी. पण आता झाला काय? चिन्मय सुखवाशी. आधी काय होता? देहू क्षेत्र निवासी. आता कोण झाला? चिन्मय सुखवाशी. अजून जिजाई रमणा होते तर शांती पतिव्रते झाले परी नाही, इतक्या उंचीवर गेला. म्हणजे परमार्थात यशस्वी झाले. कोणामुळे झाले? तर सत्यगुरु राई कृपा मज केली, संतांच्या कृपेने झाले. मग एकही मंडळी, ज्यांच्या कृपेने आपण मोठं झालो त्यांना कधी विसरलं नाही पाहिजे. आज आमच्या विकास महाराजाचं नाव एवढं मोठं आहे, पकवाजाच्या क्षेत्रात एवढं मोठं आहे. त्याचं कारण काय? त्यांची सुरुवात सोपान महाराज सहानेकडे झाली. सुरुवात कोणाकडे झाली? सोपान महाराज सहानेकडे झाली. आता ते शिकतात सुरेश दादाकडे, त्यांच्याकडे शिकत असतील. पण त्यांच्याकडे जरी शिकत असले तर सोपान महाराजाला विसरलेले नाही, ते ध्यानात ठेवा. कृतज्ञता बुद्धी माणसाला मोठं करते. काय काय एवढे हलकट आहेत. का वाजवणं कोणाकडे शिकले? बाबा कोणाकडे? असा डबा वाजिता वाजिता ते लक्षात यायचे लागले. हा, एक आहे मग, जसा असेल तसा असेल, जे असतील जसे असतील. ज्यांनी परमार्थाचा पहिला धडा गिरवला, जाऊ द्या ना मंडळी, प्रत्येकाचे उपकार आहेत आमच्यावर. ज्याचे ज्याचे उपकार आहेत ते उपकार मानलेच पाहिजे. आता संयोजक मंडळी आहेत, हा मंडप तुम्ही उभा केला. मंडप उभा करताना पूजा केली का नाही मंडपाची? का बरं? ह्या मंडपाचे उपकार आहेत आमच्यावर. मग कृतज्ञता बुद्धी. मंडपाविषयी काय आहे? पूजा का? ही कृतज्ञता बुद्धी आहे. कारण या मंडपाचे काय उपकार आहेत आमच्यावर? एक तर हे आमचं उन्हापासून रक्षण करतं, हे उपकार. अजून एक उपकार आहे त्या मंडपाचे. काय? कथा कीर्तन ऐकताना आपल्या डोक्यावर पडत नाही. उपकार नाही तर काय ते उपकार आहे. हो, पहा तुम्ही, आमच्याकडे बैल पोळ्याच्या दिवशी, तुमचा पोळा कधी असतो? श्रावणाचा. श्रावण अमावस्येला तुमच्याकडे कोणाची पूजा केली जाते? नवऱ्याची. कोण म्हणलं? इकडेच आवाज आला मला.
बैलाची केली जाते, बैलाची पूजा केली जाते. का बरं? तो वर्षभर आमच्या शेतात राबला म्हणून ही कृतज्ञता आहे. आणि मग ज्या संतांच्या कृपेने तुकोबरा या उंचीवर आले, उंची आपल्याला पुढे पाहिजे, या उंचीवर आले, त्या संतांबद्दल कृतज्ञ कसे होतील म्हणून ते तुकोबरा संतांच्या चरणाजवळ गेले आणि संतांच्या कृपेचा परिहार आदी संतांच्या चरणावर द्यायला सुरुवात केली. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुम्ही संती कृपा केली, 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 तुम्ही संती कृपा केली. गंगेचा लिओ माझे, गंगेचा ओ माझे, तुम्ही संती कृपा केली, तुम्ही संती कृपा केली. गंगे चालियो गाजे, गंगे चालियो गाजे, तुम्ही गंगे कृपा केली गेली, तुम्ही सती कृपा केली. तुम्ही संती कृपा केली, गंगेचा लिओ माझे, गंगेचा लिओ माझे, गंगेचा लिओ माझे. तुम्ही सती कृपा केली, गंगे चालियो गाजे, गंगे चालियो गाजे, गंगे चालियो. आज माझ्या जीवनात जे काही दिसतं ना संतांनो, केवळ तुमची कृपा आहे. नाहीतर आळस न करी या लाभाचा, तुका विनवी कुण बियाचा. पण तोच तुका आता म्हणतोय, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नवो. ही जी उंची माझ्या जीवनात आली, त्या उंचीचं एकच कारण आहे, संते तुम्ही कृपा केली, तुमची कृपा झाली म्हणून. अन्यथा तुमची जर कृपा झाली नसती तर हो काय ते वसुदेवानी नारदाची स्तुती केलेली आहे एकनाथी भागवताच्या सुरुवातीला. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी आणि मोक्ष तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते वरी, एरवी कोणाशी हाती नशिवे धरतीच्या हाती. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुमची कृपा झाली माझ्या जीवनात. पण ती कृपा तुम्ही कशी केली? दृष्टांत दिला, गंगे चाली ओघाची. गंगा जशी ओघावर कृपा करते तशी. इंगळी तिकडे गेली, तिचा कार्यक्रम झाला. ती दुसरी आहे का? बाबा सगळ्या इंगळ्या इकडंच आल्या का काय? बरं असो, चला. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. तुम्ही माझ्यावर कृपा कशी केली? गंगा जशी ओघावर करते तशी. आता गंगा ओघावर कशी कृपा करते, संत वाङ्मयातले काही प्रमाण आपण पाहू आणि त्याची संगती लावून देऊ आणि 8 तास घेऊ. ऐका, गंगा ओघावर कृपा कशी करते. गंगेची कृपा करण्याची पद्धत. चाली शब्द वापरलाय, गंगे चाली. चाली शब्दाचा अर्थ पद्धती. या पद्धतीने कृपा केली. कशी? गंगा जशी ओघावर करते तशी. आता गंगा ओघावर कशी करते? पहिला ओवी आहे का? आगा गावरसे भरले, पाणी पाठी पाय देत आले, ते गंगे काय म्हणितले परते सर. गंगा ओघावर एक कृपा करते. बघा तुम्ही, ते गंगेत जेव्हा गावातले नाले जातात तेव्हा गंगा काही गटाराचा इंटरव्ह्यू घेऊन प्रवेश देत नाही. तो कोण रे? म्हणे नाला. कुठून आला? आणि वारकऱ्याच्या गलीतून. हा चाल ये मग. तू कोण ग? नाली. त्याच्यात बी मेल फिमेल आहे. नाला नाली. सगळ्यात डॉक्टर डॉक्टरीन, मास्तरीन मास्तर, महाराजीन महाराज, वकिलीन वकील, नर्स नरसाळ. आपलं
जसे मेल फिमेल तसं याच्यात बी मेल फिमेल काय. नाला नाली. तू कोण ग? आणि मी नाली. कुठून आली? म्हणजे खाटकाच्या गलीतून. चला हो मागा. गंगा कधी वापस पाठवते का? नाही. नाला असो नाली असो वारकऱ्याच्या गलीतून येऊ द्या खाटकाच्या गलीतून येऊ द्या त्याचा काहीच विचार न करता गटाराला आपल्यात घेते. संत त्या पद्धतीने आपल्यावर कृपा करतात. त्याची कोणती जात असो त्याचा कोणताही अधिकार असो लगेच त्याला आपल्या जवळ घेतात. ज्ञानोबाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ज्ञानोबाच्या बाबतीत नाथानं म्हटलंय भलतिया भावे शरण जाता भेटी. 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 पाणी तसे सुटी जन्म व्याधी. पाणी तसे सुटी जन्म व्याधी. पाणी तसे सुटी जन्म व्याधी. माये आधी कुणाचा विचार माये आधी कुणाचा विचार. पाणी तसे सुटी जन्म व्याधी. पाणी तसे सुटी जन्म व्याधी. पाणी तसे जन्मगाधी पाये आधी कुणाचा विचार. पाये आधी कुणाचा विचार. भलतिया भावे शरण जाता भेटी. पुढं न पाये याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. किंवा अजून तुकोबरायचं प्रमाण लय गोड आहे जर जोडून पाहिजे असं. संताने सरता केलो तैशापरी. कैशापरी चंदने ते बोरी व्यापिली. केलं काय? गुण दोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुल्या. सांगा इथं महाराज मंडळीत मला कधी कधी माझाच प्रश्न पडतो. हे मधात लॉकडाऊन पडलं ना आसाराम महाराज तेव्हा मी गावी गेलो. लॉकडाऊन मध्ये सगळेच घरी होते मी घरी होतो. म्हणून माझे जे वर्ग मित्र होते त्या सगळ्या वर्ग मित्रांनी फोन केले. अरे आपण किती दिवसानं काहीतरी निमित्तानं गावाला आलो. सगळे आपण शाळेच्या मैदानावर भेटू ना. आम्ही सगळे सोशल डिस्टन्स गेट टुगेदर केलं. दूरी और मास्क है जरुरी. असे सगळे आम्ही बसलो. आता माझे मित्र आता मी मुस्लिम बहुल भागातला आहे. मग मी माझ्या मित्राला विचारलं का रे फारूक तू क्या करता? कुछ नाही महाराज मौज अभी असता. केळी मौज म्हणजे केळी. इर्षद तू क्या करता? मोबाइल के कवर अभी असता. मतलब मनसब तू क्या करता? मैंने महाराज अपना भंगार का दुकान है. मतलब सलीम तेरा क्या चल रहा है? कुछ ना आबू की टपरी चला रहा. बोले दाता तू काय करतो? काय नाही टेलरच्या हाताखाली काम करतो. राम तू काय करतो? म्हणजे आधार कार्ड काढून देतो लोकांचे. आणि मग मला प्रश्न पडला मला जर ज्ञानोबानं जोग महाराजानं जवळ घेतलं नसतं तर आणि मी जर गावी असतो तर यांच्या शेजारी माझं पण एक दुकान असतं. फुगेल्या फुगे केसावर फुगे. काय उपकार आहेत महाराज. पाहिलं का आपला अभ्यास? पाहिलं आपलं कुळ? पाहिली आपली जात? महाराज म्हणून मी अजून सांगतो. आता मला ह्या भागातलं नाही सांगता यायचं. तुम्ही एखादं नाव सांगा तत्सादृश्य मी ते नाव घ्यायला तयार आहे. जर कर्मवीर भाऊराव पाटील झाले नसते तर बहुजन समाजातला तुम्हाला आयस दिसला नसता. आणि सद्गुरू जोग महाराज जर झाले नसते तर बहुजन समाजातला कीर्तनकार दिसला नसता. आज या संप्रदायात माळी साळी कोळी तेली कोष्टी महार कुंभार चंभार वडर सगळ्या जातीचे कीर्तनकार आहेत. आणि हे कोणाचे उपकार आहेत? माझ्या सद्गुरू जोग महाराजाचे उपकार आहेत. ध्यानात पाहिली त्यांनी जात? हा पाहिली. कोणाची वारकरी संप्रदाय जात पाहतच नाही. आमच्या संतांची शिकवण आहे. तो का म्हणे याती आणि हो का तयाची भलती. आमची एकच जात.
एकच जात. चोपदार तुमच्या गळ्यात माळा आहे का? तुळशीची माळा आहे का? आहे. आता काढू नका. अनंता तू बी शेंडे फळ उभा राय बाळा, एकदा तुला त्रास होतो माझ्या आजच्या दिवस. तुझ्या गळ्यात माळ आहे? दाखव. हाय त्याच्या गळ्यात माळ, दाखव. हा माझ्या बी गळ्यात माळ. आबा आता तुमच्या गळ्यात माळ, माझ्या गळ्यात माळ, आपली जाती एक. मामा तुमच्या गळ्यात माळ आहे, आपली जाती एक. शिवाजी महाराज तुमच्या गळ्यात माळ आहे, आपली जाती एक. शिवशंकर बा माळ आहे, मग तुमची ना आमची जात एक. जो माळ करीतो आमच्या जातीचा, बस आम्हाला एवढंच माहिती. पण कसं आहे, जातीत बी दोन प्रकार असतात, वरपैकी आणि खालपैकी. लोक तुमचं आडनाव काय म्हणे गुंड, मग त्यांचं आडनाव काय गुंड. मग तुमचे भावकी काय नंतर बोलू. म्हणलं का हो ते गप का म्हणले तुम्ही? काय नाही म्हणले महाराज, तसं ते आमचं आडनाव एकच, पण त्यांचं आमचं जुळत नाही. आमचा रोटी व्यवहार आहे, बेटी व्यवहार नाही. काय ते खालपैकी आहेत, आमच्याच जातीचे आहेत, पण कसे आहेत? खालपैकी आहेत. मग ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ तो आमच्या जातीचा, पण माळ घालून कधी हरिपाठ करत नाही, कधी वारी करत नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, तो आमच्या जातीचा पण खालपैकी. तो आमच्या जातीचा पण कसा बाबा? खालपैकी येतो. जो माळीचे नियम पाळत नाही तो माळ म्हणून आमच्या जातीचा. आमच्या जातीत एवढंच आहे बस. संत जात पाहत नाही, आमचे गुण पाहिले नाही, दोष पाहिले नाही. महाराज भास्कर गिरी बाबाची कृपा सांगू का एक त्यांचं उदाहरण. भास्कर गिरी बाबा आपले बाबा देवगडला संस्था होती बाबाची, आहे अजून पण, जुनी घटना. फक्त नाव घ्यायला बरं वाटत नाही महाराज समाजात, नाव घेत नाही. भास्कर गिरी बाबाकडे एक पोरगा त्या नेवासा परिसरातला असा आला, ती देवगडला एक मुक्कामी इष्टीत होती, मुक्कामी इष्टी. आणि मग ते ड्रायव्हर कंडक्टरने इष्टी लावली मंदिरासमोर आणि वाट्यावर झोपले. कोण? ड्रायव्हर कंडक्टर. सकाळी उठून पाहतात इष्टीच गायब. काय गायब? इष्टीच गायब. मोटरसायकल चोरी, फोर व्हीलर चोरी, इष्टी कोण चोरी? इष्टीच नाही. तरी डेपोला फोन केला, त्याचे इन्स्पेक्टर वगैरे आले, अरे इष्टी कोण चोरील बाबा. आणि थोड्या वेळानं अर्ध्या एक तासानं एक वर्गा इष्टी घेऊन येताना दिसला. तो कोण होता? संस्थेतला होता, भास्कर गिरी बाबाचा विद्यार्थी होता. तो इष्टी घेऊन आला आणि त्याला विचारलं, का रे इष्टी घेऊन कुठे गेला होता? मामाला भेटाय. काय घेऊन? इष्टी घेऊन. महाराज भास्कर गिरी बाबाचं वजन महाराज उभ्या महाराष्ट्रावर येतं, त्यांच्या जिल्ह्यात राहणार नाही. बाबांनी त्या पोराला संस्थेत घेतलं. ऐका, संस्थेत घेतलं, एका पोत्यात घातला, पोत्याचं तोंड बंद केलं, काठी घेतली, असा रेबीट केला मारून, त्याला सोडलं पण हाकाललं नाही, त्याला शिकवलं. आज तो महाराष्ट्रातला एक नंबरचा कीर्तनकार आहे. असला उन्हाळ, त्याचं नाव ऐकायचं. तुम्हाला ऐकायला आलं? नंतर ह्यांना विचारा, मला ताण देऊ नका. बघा असले आलेले पोरं. म्हणून संस्कृत मध्ये सोन्याला भांगार म्हणतात, भांगाराचे अलंकार, भांगार. हो, म्हणून आमच्या संताजवळ भांगार येऊ द्या, त्याचं भांगार केल्याशिवाय संत राहत नाही. भांगार म्हणजे वाया गेलेले, आणि भांगार म्हणजे सोनं. मी दुसऱ्याचं सांगत नाही, मी माझं सांगतो. माझा शिक्षण किती माहिती आहे तुम्हाला? पट्ट्या 10वीत 3दा नापास झालेला, 3दा परीक्षा देऊन सुद्धा 2 विषय निघालेच नाही. कोणते कोणते? हा, तुमचे बी तेच राहिलेत का काय? गणित इंग्रजी बरेच जण म्हणले म्हणून म्हणतो. हे आमची बौद्धिक क्षमता. याचा अर्थ मी ढवतो असं नाही बरं. विचारा शिवशंकर महाराज, सातो महाराजांना संस्थेत आल्यावर संस्था नंबर न सुटली, त्या शिक्षणात रस नव्हता. पण अशा पोराला आज या व्यासपीठावर आणलं कोणी? फक्त माझ्या जोग महाराजांनी. हा, तुम्ही संती कृपा केली. गंगा गुणदोष न पाहता गटाराला आपल्यात घेते,
तशी तुम्ही माझ्यावर कृपा केली. गंगेची एक चाल. आता गंगेची दुसरी एक चाल सांगावं लागेल. गंगेची दुसरी चाल काय? ऐका. पहिली पद्धत आहे, जसे तसे त्यांना जवळ करतात संत. गंगा जवळ करते तसे संत जवळ करतात. आणि दुसरं करतात ओवी. ऐका आता. तवची ओहळ वाहळ जवन पवती गंगाजळ मग होणे ठाकती केवळ गंगारूप. म्हणे वडा कुठपर्यंत, नाला कुठपर्यंत, जोपर्यंत गंगा भेटत नाही तोपर्यंत. एकदा गटार येऊ द्या, नाला येऊ द्या, नाले येऊ द्या, जेव्हा गंगेत येतात ना, गंगा लगेच त्याला आपल्यासारखं करून घेते. म्हणून पंढरपुरामध्ये कबीर मठाजवळ येणारं ड्रेनेजचं पाणी तिथं नाली असतं, पण पुंडलिकाजवळ तेच आम्ही केशवाय नमः आचमन घेतो, ते गंगाजळ होतं. गटाराला गंगा लगेच आपलं रूप देते. तद्वत संत आपल्याजवळ आलेल्याला लगेच आपल्यासारखं करतात. क्षपक प्रमाणे पण गोड आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, लगेच आपलंसं करतात. पण एक ऐका, गटाराचं बी कर्तव्य काही, पण गटाराचे गुणदोष पाहत नाही, गंगा आपल्यात घेते. गटाराला लगेच आपलं रूप करते. कोण? गंगा. तद्वत संत गुणदोष न पाहता आपल्या जवळ करतात. आणि ते आपलीच योग्यता हे असो तया ते निर्धारिता दे आपलीच योग्यता हे असो तया प्रशंसिता लाभू अति. हा लाभ आहे हो, पण त्या गटारानं सुद्धा एक करावं लागतं, जाऊन मिसळावं लागतं. कोणतं गटार गंगारूप होतं? मिसळतं ते. एका माणसानं प्रयोग केला, म्हणजे गंगेत पाणी गटाराचं गेलं की लगेच गंगारूप होतं म्हणले. म्हणून त्याने गटाराचं पाणी बाटलीत भरलं. माझ्याकडे बघावं लागेल, लय भारी दृष्टांत. कशात भरलं? बाटलीत भरलं. आणि बाटलीचं बुचन पक्क लावलं आणि बाटली गंगेत ठेवली. लगेच होतं म्हणले गटाराचं पाणी गंगारूप. मग त्यानं बाटली भरून ठेवली आणि 2 वर्षानं गेला. गटाराचं काय झालं बघायला. आपण 2 वर्षापूर्वी आळंदीला नेऊन ठेवलंय, त्याचं नेमकं काय झालं हे पाहायला जाऊ मला. तो गेला आणि ऐका ना बाबा, त्यानं बाटली काढली आणि उघडून पाहिलं, ते गटारच राहिलं. का राहिलं? गंगेत गेलं पण गंगेत मिसळलं नाही. गंगेत गेलं पण गंगेत मिसळलं नाही. अशी बरीच गटार वारकरी संप्रदायाच्या गंगेत येतात आणि म्हणतात संप्रदायात मजा नाही. अरे संप्रदायात लय मजा आहे, भाडव्या तू बुचन काढून मिसळ एकदा. लोक कडे काठानं बघतात. ऐकलं का युट्यूब वाले, मला तुमचा फार आदर आहे, हो आदर आहे, पण ऐकलं का युट्यूब वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं प्रभावी माध्यम आहे, पण युट्यूब म्हणजे संप्रदाय नाही हे ध्यानात ठेवा. असे खूप महात्मे आहेत महाराज, त्यागी आहेत, तपस्वी आहेत, त्यागी आहेत, तपस्वी आहेत, पण त्यांच्या 30-30 सेकंदाच्या क्लिपा नसल्यामुळे तुमची गाठ पडलेली नाहीये. खूप आहेत. आणि मी कोणी माझ्या समोर बसावं, मी दाव्याने पटवून देतो, वारकरी संप्रदाय निरपेक्ष होता, आहे आणि राहील. नाही आज सुद्धा आसाराम महाराज अशी माणसं त्या संप्रदायामध्ये 2,500 हजार ज्ञानेश्वरीची पारायण केली. अशी महात्मे आहेत. आळंदीत कधीतरी या, आमचे ज्ञानेश्वर माऊली कदम, मोठे माऊली, त्यांना भेटा आणि बघा. गाथा ज्ञानेश्वरीतला कोणताही अभंग सांगा, कोणतीही ओवी सांगा, लगेच पाठ आहे. पण या महात्म्याची गाठ आहे का यांना? नाही, गाठ नाही. हो का नाही? लोकांना कीर्तनकार पाहिजे, पण हुशार नाही पाहिजे, चाबरे पाहिजे. हुशार माणसं संप्रदाय चालत नाहीत, चाबरे चालतात. आम्ही चालतो त्याचा अर्थ करा, मान्य आहे आम्हाला. विठाला विठाला. खूप महात्मे चांगले आहेत. आज मारुती बाबा कुरेकरांना पाहिलं तर वेगळे ज्ञानोबराच्या दर्शन घ्यायचे असं आम्हाला उरत नाही. आम्ही एकदा राऊत बाबा, बंडा तात्या, पांडुरंग महाराज, संदीपान महाराज, चंद्रशेखर महाराज यांच्याकडे पाहिलं की आम्हाला तुकोबराच्या दर्शनाची आस उरत नाही महाराज. असे महात्मे आहेत. हो, भास्करगिरी बाबाकडे गेलं तर मला तर त्यांच्याकडे नुसतं बघतच राहावं वाटतं, उठावच वाटत नाही त्यांच्याजवळ, उठावच वाटत नाही. आणि मला त्यांच्याकडे पाहिली की एक ओवी आठवते, आत बाहेर चोखाळू आणि सूर्य जैसा निर्मळू.
अशी महात्मे आहेत, खूप चांगली महात्मे आहेत. पण अडचण एक आहे, आशात मिसळायला तुम्ही जात नाही, तुम्ही मिसळायला जात नाही. म्हणून संप्रदायात मजा खूप आहे. संप्रदाय लय बिघडला आणि लयच लोकांनी बाजार केला, काय झालेला नाही. हो, संप्रदायाचा बाजार झालेला नाही. तुम्ही बाजारात येऊन बसलाय ते तुमचं करंट आहे. पण या ज्ञानोबाच्या सोहळ्यात या तळावर काय चिंतन आहेत, काय सेवक आहेत, काय भजन आहेत, पाय एकदा कधीतरी येऊ. असो, जास्त विस्तार करत नाही. तात्पर्य एक आहे, गटारानं मिसळलं पाहिजे. आम्ही मिसळलो, गटार का असे ना मिसळलो. आणि संती तुम्ही कृपा केली गंगे चाली ओघाची. आणि आता ती कृपा केली, त्या कृपेचा काय परिणाम? अभंगाचं पहिलं चरण. जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, आता तुमची कृपा झाल्यावर मी कुठं आलो, कोण्या उंचीवर आलो? जडलो तो आता पायी. मी आता पायावर जडलो. पाय म्हणजे उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भन्यते. आम्ही परमात्म्याच्या चरणाजवळ येऊन जडलो. आता होऊ काही वेगळा, काही केले आम्ही वेगळे होणार नाही. नुसती प्रमाण सांगतो, माझी वेळ संपलेली आहे. काही केले देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा. आमचा देह गेला तरी चालेल, पण आम्ही आता या परमार्थातून बाजूला जाणार नाही जाणार. जेव्हा भगवान नरसिंह प्रगट झाले, हिरण्यकशिपूचा वध केला. मला एक तिथलचा भाव सांगायचा आहे आणि बेलडगावचा अजून एक महिमा गायचा आहे. ऐकताय ना? हिरण्यकशिपूचा वध केला कोणी? नरसिंहाने. हिरण्यकशिपू मेल्यावर सुद्धा नरसिंह भगवान चिडलेले त्या हिरण्यकशिपूच्या पोटातले आताडी काढायचे. शेवटी प्रल्हाद म्हणला, देवा मेला आता माझा बाप, किती आतडे काढणार त्याचे पोटातले? म्हणे आता तो मेला मला माहिती आहे, मग त्याचं पोट का फाडता, अजून त्याच्या पोटातले आतडे का काढता? नरसिंहानं सांगितलं, प्रल्हादा मी आतडे ह्याच्या करता काढतो, ह्याच्या पोटात अजून एखादा प्रल्हाद आहे का शोधतोय म्हणले मी. ह्याच्यात अजून एखादा प्रल्हाद आहे का हे शोधतोय. म्हणून आल्यापासून या भूमीमध्ये मी पाहतोय, कदाचित या पोरामध्ये अजून एखादा श्रीराम महाराज दिसत आहेत काय, या पोरांमध्ये अजून एखादा भास्करगिरी बाबा आहे काय, याचा शोध या मुलांकडे पाहून मला वाटतोय. तात्पर्य काय का? आणि भक्त प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. बाळ प्रल्हादा, काय परमार्थ केला तू? आतापर्यंत काय आवाज दिला? असाध्य माय 7 दिवस त्या मारून चांगलं लक्षण नाही ते. प्रल्हादा, उखळत्या तेलात टाकलं, माझं नाव नाही सोडलं.
कड्यावरून टाकलं, नाव नाही सोडलं माझं. हातीच्या पायाखाली दिलं तुला, प्रल्हादा मला विसरला नाही तू. एवढंच नाही, एवढा कोरून आला तरी तू माळ काढली नाही प्रल्हादा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अशी म्हणजे ज्ञानदृष्ट्या स्वरूपनिष्ठा यद्गत्वान निवर्तनते तद्धाम परम मम, या बोधावर आम्ही गेलो. आणि भक्तीच्या दृष्टीने चरण न सोडी सर्वथा. कदाचित मला खाऊ तुम्ही सोडणार नाही, आणि देवाने हाकाललं तर तो का म्हणे आता आम्ही नवजो दवड येता, त्याने हाकाललं तरी सोडणार नाही म्हणे. नाही, त्याने हाकालण्याच्या ऐवजी फटके दिले तर देऊन देऊन काय धरील, घनच घालील ना. मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण. एवढी निष्ठा आमची निर्माण झाली. आणि ऐका, निष्ठेनं परमार्थ करायचा असेल तर साधूच्या सहवासात करा. पंढरपूरला जाताना महाराज लोकांच्या संगतीत जा, मोकराच्या संगतीत जाऊ नका. साधूच्या संगतीत गेला तरच मारुती बाबा कुरेकर, बंडा तात्या कराडकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, रामभाऊ महाराज राऊत या महात्म्याचं दर्शन घ्याल. आणि मूर्खाच्या संगतीत गेले, मालती इनामदार, मंगला बनसुडे, सुरेखा पुणेकर, गौतमी, इकडे बी अभ्यासू लोक आहेत होय, मला वाटलं एवढ्या लांब नसतील. अशा मूर्खाच्या नादी लागून केला तर. म्हणून परमार्थाची निष्ठा जपायची असेल ना, म्हणून एक सांगतो, विकास महाराज, आसाराम महाराज, तुम्ही फार मोठे कलाकार आहेत, तुम्हाला उपदेश करण्याचा माझा अधिकार नाही आहे, पण ऐकलं का, एक करा, कलेत किती मोठे व्हा, पण संप्रदायामध्ये एका तरी साधूवर निष्ठा ठेवा. महाराज तुमची कला आता तुमचं कौतुक करते. तुम्ही सुवर्ण युगात आहात आता तुमच्या कलेच्या क्षेत्रात, पण जेव्हा आपल्या हातातली ताकद जाईल ना, तेव्हा जो समाज आपल्या डोक्यावर घेतोय ना, तोच आपल्याला एके दिवशी म्हणणार आहे आता पोरं आहेत तुम्ही राहू द्या, म्हणणार आहे. मग त्या क्षणाला तुम्हाला समाधानानं जर जगायचं असेल तर साधूचा सहवासच कामी येईल. म्हणून परमार्थाची निष्ठा. म्हणून महाराज आता पंढरपूरमध्ये गेल्यावर वाईट का वाटतं, आमचे बोधे बाबा नाहीत पंढरपूर. एकदा बोधे बाबाच्या जवळ गेलं आणि त्यांच्या मठामध्ये ओळखटी टाकली ना विकास महाराज, चंद्रभागेला आम्ही जात नव्हतो, मग बाबा आम्हाला नेत होते. आम्ही भजन केलं नाही, बाबाने आमच्याकडून करून घेतलं. आम्ही प्रदक्षिणा केल्या नाही, आम्ही पाठांतर केलं नाही, बाबाच्या सहवासाने आमच्याकडून करून घेतलं. मग साधू सहवास फार महत्वाचा आहे मंडळी. आणि किती भाग्यवान आहेत तुम्ही, किती भाग्यवान आहेत की तुम्ही दोन साधूच्या संपुटात परमार्थाचा मार्गक्रमण करताय. मला गजानन बुवांनी सांगितलं आल्यावर, ह्या गावामध्ये मोजरे 8 ते 9 महाराज लोक आहेत. महाराज ही जी गुणीजन गायक वादक मंडळी आहेत ना, आसाराम महाराज, आणि खरं सांगतो यांचं मोठेपण आहे, आपल्याला बोलवलंय यांनी. हो, नाहीतर ह्या गावाचा परमार्थ एवढा संपन्न आहे. ह्या गावात टाळकरी आहेत, गायक आहेत. आणि एक सांगतो मंडळी, तुम्हाला धरणाच्या पुनर्वसनाचे काय पैसे आले असेल ही तुमची संपत्ती नाही, एवढे साधू तुमच्या गावात ही तुमच्या गावाची खरी संपत्ती. आणि एक आहे अजून, एवढे महाराज आहेत ही संपत्ती आहे, आणि सगळे एका सूत्रात आहेत ही विशेष संपत्ती आहे. म्हणून आता शिबिर आहे ना, सप्ताह झाल्यानंतर 2 मेच्या पुढे अनिवासी शिबिर आहे. पण दरवर्षी ह्या गावचे महाराज लोक पुढची पिढी घडवण्याचं कार्य करतायत. मला वाटतं 3 पिढ्याचे परमार्थ आहेत त्या गावामध्ये. मामा, हो साबे मामा आहे ना, हो, जे श्रीराम महाराजांच्या कीर्तनात जगदेव बाबा हे बाबा आहेत, म्हणजे त्यांच्या पुढे ही परंपरा चालू आहे. आणि खरं सांगतो मंडळी, बंगले किती मोठे बांधा, वादच नाही, देवानं तुम्हाला संपन्नता दिली, त्या संपन्नते जगा, पण आपलं हे अधिष्ठान हे विसरू नका, हे विसरू नका. मग गावाची जी प्रतिष्ठा, संप्रदाय, जो दबदबा आहे, हो महाराष्ट्रात दबदबा आहे. तुम्ही पैसे बंगला किती मोठा बांधा, जगाच्या नकाशावर दिसणार नाही. आज काय वारे, एकच मिनिट घेतो, आज काय वारे, शनिवार आहे. एवढी निष्ठा साधूच्या सहवासात घडते. जडलो तो आता पायी हो काही वेगळा, वेळ संपल्यामुळे आता उरकतो. संतांनो तुम्ही कृपा केली, सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा. 3 प्रकारचे ताप आहेत.
पण संतांनो, तुम्ही माझे मायबाप झाला. आम्हाला आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही तापातून तुम्ही वाचवलं. शरीरात रोग निर्माण होणं आध्यात्मिक ताप, दैव वृष्टी का अनावृष्टी आधी दैविक ताप, भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निष्ठेजीला आधी भौतिक ताप. पण या तिन्ही तापापासून वेगळं केलं. त्रिविध तापाची झाली बोळवण. देखील या चरण वैष्णवांचे. तुमच्यामुळे माझ्या जीवनातले सगळे ताप गेले आणि तुम्ही सांभाळलं. सांभाळिले 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 अनाथा. तो का म्हणे वत्स देनोवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. खरं तर संतांनो, तुम्ही माझ्याकरता खूप काही केलं, पण काय सांगू आता. ओरसे या जीव धाला, ओरसे या जीव धाला, धाला ओरसे या जीव धाला, 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 ओरसे या जीव, ओरसे या जीव धाला, 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 ओरसे या जीव, ओरसे जीव, ओरसे या जीव धाला, ओरसे या जीव धाला, ओरसे या जीव धाला, ओरसे या जीव धाला, ओरसे या जीव धाला. तू काठेला मौन्याची, ऐका 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 ऐका. जी हृदयात धडधड होती ती गेली आता. तू काठ माऊली, तू काठेला मौन्याची, तू काठेला मौनाची, तू काठेला मौनाची, तू काठेला केला मौनेची, तू काठेला का मी तुम्हाला म्हणलो होतो ना, गाण्याची खोली आणि गाण्याची उंची. आता राग भैरवी आहे.
आता कुंदन महाराज आलाप करतील. कुंदन महाराजांनी षडज्याच्या वर जायचं नाही आणि नंतर सदानंद महाराज आलाप करतील, त्यांनी पंचमाच्या खाली यायचं नाही. तुमच्या समोर आव्हान आहे. आता आधी षडज्याच्या वर न जाता भैरवी राग कुंदन महाराज. तुका ठेला तुम्ही माझ्यावर एवढा प्रेम वर्षाव केला, आता त्याच्याकरता बोलण्याकरता माझ्याकडे शब्दच नाही. मग तुकाराम महाराज मौन बसले तर आपण बोलावं का? विठोबा कृपेबद्दल मी का मौन बसलो? त्याचं कारण आहे, प्रेमाबद्दल बोलता येत नाही आणि नुसत्या दोन ओव्या सांगतो. एक अमृतानुभवातली, एक ज्ञानेश्वरीतली. ज्ञानेश्वरीत काय म्हटलंय? हा दिठिवा जयावरी झळके की हा पद्मकर माता पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी,
एवढे जे महिमेचे करणे आणि ते वाचा बळे वानू मी कवणे. आता वाचेने बोलता येत नाही. आणि निवृत्ती दादाबद्दल बोलताना ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती आणि ते केवी देव हाती वाचेची आहे. म्हणजे तर ज्ञानोबाराय गुरुकृपेच्या प्रेमाबद्दल मौन धरतात, जिथे तुकोबाराय गुरुकृपेच्या प्रेमाबद्दल मौन धरतात, मग माझ्यासारख्यानं बोलावं का? म्हणून तुका ठेला मौन्याची सेवा समाप्त. सर्व बेलाडकर ग्रामस्थ मंडळी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात उत्सव करतायत. मला असं वाटतं की ही पर्वणी आहे आणि अशा पर्वणी वारंवार येत नाही. काय खर्च केलाय महाराज, काय तो मंडप आहे, काय हा मंडप आहे. खरं सांगू का, मगाशी गाडी जेव्हा वळवली तेव्हा मला असं वाटायला लागलं मी प्रयागराजच्या महाकुंभात आहे का काय, तसेच पंडाल दिसायला लागले. प्रयागराजला गेलो ना, असेच मोठे मोठे मंडप, असे स्टेज, जेवणाची व्यवस्था वेगळी, अशी लाइटिंग, प्रकाश, बैठक, असं सपाट मैदान. असा मला काही क्षण तिथं भास झाला. म्हणून एखाद्या क्षेत्राला लाजवेल असा मोठा उत्सव आपण करून दाखवलाय. तुमच्याकरता तुम्हीच टाळ्या वाजवा. फक्त आता तुम्ही एक करा, तुम्ही एक करा, तुमच्या जे जे भेटतील त्यांना म्हणा बाबा एक करा. फक्त आज कितवा दिवस आहे? दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 4 दिवसच कीर्तन ऐकायला आहे. सगळ्याला सांगा किती दिवस या? 4 दिवस कीर्तन ऐकायला या. ते म्हणे सप्ताह का छोटा का? नाही, पुढे 2 दिवस आहे. मग पुढच्या 2 दिवसाला कीर्तन ऐकायला यायचंच नाही, मग फक्त त्या साधूच्या दर्शनासाठी यायचं सगळ्यांनी त्यामध्ये. म्हणून सगळ्यांना सांगा आणि राहिलेला मंडप भरण्याची जिम्मेदारी तुमची, हे ध्यानात ठेवा. अजून खास करून मला या माता मौल्यांना बोलायचे, एवढा मोठा उत्सव आहे, खर्च फार मोठा आहे, दातृत्वान मंडळीने दिलंय, पण तुमचंही काही दातृत्व पडतंय. काय तुम्ही एक करायचं, काय करायचं, लाडक्या बहिणीचे 2-2 हप्ते सप्त्याला द्यायचे. प्रत्येक लाडक्या बहिणी 2-2 हप्ते कणाला द्यायचे, सप्त्याला द्यायचे. हा, अशा काय बघायला लागल्या माझ्याकडे? किती किती हप्ते द्यायचे? 2-2 हप्ते सप्ताह करता द्यायचे, घरची वर्गणी सोडून. हा, हे 2-2 हप्ते द्यायचे. आणि तुम्ही जर 2-2 हप्ते सप्त्याला दिले नाही तर माझा शाप लागल तुम्हाला. ब्रह्मचारी माणूस आहे, विचारा सगळ्यांना. हा, ब्रह्मचारी माणूस आहे, खरंच आहे. खरंच आहे, ब्रह्मचारी. आणि माझा शाप एवढा लागत, एकदा आरशासमोर उभा राहिलो मी आणि आरशात पाहून म्हणलं तुझं लग्नच होणार नाही. झालंच नाही. लय कठीण आहे माझी वाणी. म्हणून गच्चूप उद्यापासून 2-2 हप्ते आणून द्यायचे. संयोजक मंडळी कुठे आहे? पावती बुक आहे का वही आहे? पावती बुक आहे ना? पावती बुकावर एखाद्या माता मुलीने 3000 दिले की तिचं नाव लिहायचं आणि कंसात लिहायचं देवा भाऊची लाडकी बहीण. आणि तुम्ही जर 2-2 हप्ते दिले नाही तर माझा शाप लागेल. शिवशंकर भाऊ लगेच देऊ का? थांबू. नाही नाही, लगेच देतो, त्याशिवाय देणार नाही. त्या तुम्ही जर 2-2 हप्ते जर सप्त्याला दिले नाही तर विकास महाराज माझा शाप लागेल. शाप काय? योजनाच बंद पडेल. बघा, तुम्ही लवकर सावध व्हा. हा, 4 दिवस तुमच्या हातात आहे, काय करायचं ते करा. आणि ऐकलं का संयोजक मंडळी, तुम्ही यांना सामान्य समजू नका. याने एका रात्यात महाराष्ट्राचं राजकारण हरवलंय. एका रात्यात अख्खा महाराष्ट्राचं. बेलाडचा सप्ताह काय? फक्त तुम्ही मनात आणा आणि सगळ्यांनी दातृत्व दाखवून सहकार्य करून हा उत्सव अजून एका उत्साहाच्या उंचीवर न्या अशी प्रार्थना करतो. अगोदर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संत बंडा तात्या कराडकर, त्यांच्या चरणी ह्या पवित्र भूमीच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा आमचे आसाराम महाराज, विकास महाराज, सदानंद महाराज आणि कुंदन महाराज या सगळ्या गुणेजन मंडळीचा हृदयापासून आभार मानून सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. टाळी टाळी. हो, ठीक ठीक. ओम पिंगलेश्वरी नमो नमः. श्री पिंगलेश्वरी नमो नमः. जय पिंगलेश्वरी नमो नमः. आदिशक्ती नमो नमः. पिंगलेश्वरी नमो नमः. श्री पिंगलेश्वरी
नमः आदिशक्ती नमो नमः श्री विघ्नेश्वरी नमो नमः जय विघ्नेश्वरी नमो नमः आदिशक्ती नमो नमः ओम पिंगलेश्वरी नमो नमः श्री पिंगलेश्वरी नमो नमः जय पिंगलेश्वरी नमो नमः आदिशक्ती नमो नमः ओम विघ्नेश्वरी नमो नमः श्री विघ्नेश्वरी नमो नमः आदिशक्ती नमो नमः विठ्ठल रे खाली बसा उठून नका धन्यवाद बाबा साक्षात ज्ञानोबारायच्या नगरीमधून ही सगळी कोंना आपल्या या बेलाड नगरीमध्ये या ठिकाणी आलेले आहे तरी काय द्यावे ते असे भावी उत्तर आई ठेवितो हा पायी जीव थोडा हे माझ्या अल्पशा आपल्या या गावाच्या परिवारामधून मी सर्व महाराज मंडळीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो महाराजाने मला सुंदर चिंतन मांडलेलं आहे म्हणून महाराज आम्ही खरंच भाग्यवान आहोत आम्ही महान महात्म्याच्या या आमच्या या भूमीमध्ये महान महात्मे जन्माला आलेले बाबाला आणखीन एक सांगतो की हा एक असा उत्सव आहे आणि जो आईसाहेबाचा उत्सव आहे या उत्सवापेक्षा एवढाच उत्सव आम्ही दरवर्षी वैकुंठवासी आदरणीय गुरुजी श्रीराम बाबांनी जो चालू केलेला नियम आहे हा आमचा एक तो सुद्धा नियम चालू आमच्या जुन्या गावामध्ये वैकुंठवासी गुरुजी श्रीराम महाराजांचा जो नवस आहे तो नवस अजून आमचा चालू एवढाच उत्सव आहे म्हणजे आमची